नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र. डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. मंडळी, सेक्स हा आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, परंतु तो केवळ शारीरिक आनंदापुरता सीमित नाही आहे. त्यापेक्षाही अधिक त्याची सीमा आहे आणि त्यामुळेच सेक्स म्हणजे एकमेकांमध्ये असलेली निरोगी बांधिलकी जी निसर्गनिर्मित आहे, नैसर्गिक अशी आहे, निसर्ग नियमानुसार आहे आणि त्यामुळेच लैंगिक संबंधांचे शारीरिक, भावनिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. हेच समजून घेण्यासाठी आमचा हा मंच आहे. मंडळी, या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टर विजय दहिफळे यांच्याकडनं शास्त्रोक्त माहिती जाणून घेतली आहे. मग योगा, म्युझिक, झुंबा, सेक्स, धूम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टर विजय दहिफळे यांनी आपल्याला शास्त्रशुद्ध सहज शैलीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आजसुद्धा एका महत्त्वपूर्ण विषयांवर आपण डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणार आहोत. मात्र त्याआधी डॉक्टरांविषयी जाणून घेऊयात एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर विजय दहिफळे यांचे क्लिनिक संभाजीनगर, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरूळ, खारघरमध्ये मेडिकोर हॉस्पिटल, ठाणे, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, नागपूर, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत. डॉक्टर विजय दहिफळे हे नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. तर वयाची 50शी गाठल्यानंतर कसं असावं सेक्स लाईफ हे आपण डॉक्टरांकडनं जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी डॉक्टर विजय दहिफळे आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर, वेलकम. नमस्कार. मंडळी, पुरुषांमधील सामान्य लैंगिक समस्या अनेक आहेत आणि त्यापैकी इरेक्टाईल डिस्फंक्शन हे सुद्धा एक समस्या आहे. तसंच लैंगिक आरोग्य हे माणसाच्या जीवनाचा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. मग त्याचं वय किंवा त्या व्यक्तीची नागरिक स्थिती किंवा लैंगिक प्रवृत्ती काहीही असो, ह्या जोडप्याच्या नात्यांमधला सेक्स हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. लैंगिक समस्यासुद्धा त्यात आल्याच आणि लैंगिक आरोग्याच्या अनेक समस्यांवर उपचार मात्र आहेत, हे आपल्याला विसरून चालणार नाहीत आणि त्यामुळेच आपण या समस्यांबद्दल पुढे येऊन व्यक्त होण्याची गरज असते आणि डॉक्टरांची चर्चा करणं या सगळ्या संदर्भात डॉक्टरांशी हे फार आवश्यक असतं. आणि म्हणूनच सरांच्या पुणे क्लिनिकमध्ये आपल्या 21 वर्षीय विवाहित मुलाला घेऊन एक सद्गृहस्थ आले होते. आपल्या मुलाचं वैवाहिक जीवन वाचवावं अशी विनंती त्यांनी डॉक्टर विजय दहिफळे यांना केली आणि त्यानंतर या तरुणाविषयी सांगायला त्यांनी सुरुवात केली. डॉक्टरांना असं समजलं की या तरुणाच्या पत्नीची अशी तक्रार होती की त्यांचं लैंगिक जीवन फार निराशाजनक आहे. या तरुणामध्ये आणि त्याच्या पत्नीमध्ये लैंगिक संबंध लग्नानंतरही प्रस्थापित झाले नव्हते. ही तरुणी आणि त्यामुळेच काहीशी निराश होऊन माहेरी निघून गेली होती. शिवाय या तरुणाला अपस्मार किंवा एपिलेप्सी आपण ज्याला म्हणतो त्याचा त्रास होता आणि त्यामुळे हा तरुण गतिमंद सुद्धा होता असं सुद्धा एक निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं. तसंच डॉक्टरांना हे सुद्धा या तरुणाशी बोलल्यानंतर जाणवलं की या तरुणाकडे लैंगिक शिक्षणाचा सुद्धा अभाव आहे आणि त्यानंतर सरांनी या तरुणाचं समुपदेशन केलं. तसंच त्याच्या वडिलांना सुद्धा समजून सांगितलं की नक्की कोणत्या प्रकारची समस्या जी आहे ती त्यांच्या मुलाला आहे आणि या तरुणावर डॉक्टरांनी व्यवस्थित उपचार सुरू केले. आता हा तरुण समस्यामुक्त झालेला आहे. तसंच आणखी पुढचे उपचार सुद्धा ते डॉक्टर विजय दहिफळे यांच्याकडे घेतात. डॉक्टर, काय सांगाल याबद्दल? एकतर ही एक वेगळी केस आहे आपल्याला म्हणता येईल, गतिमंदत्व आणि काही लैंगिक समस्या असतात. म्हणजे खरं म्हणजे हे बघा, नॅचरली कंजेनायटल म्हणा, ॲक्वायर्ड म्हणा, तुम्हाला काही समजा गतिमंदता असणं किंवा रिटार्डेशन असणं किंवा बौद्धांक हा चांगला नसणं किंवा त्याची समज नसणं, ह्या गोष्टी साहजिक आहेत. ह्याला आपल्याला टाळता येत नाही. पण जर हे पालकांना माहीत असेल तर त्यांनी कशा पद्धतीनं लग्न जमवताना पुढे जायला पाहिजे ते आपण डिस्कस करूया. सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व साम टीव्हीच्या दर्शकांचं या लाईव्ह भागामध्ये मनापासून स्वागत आणि अभिनंदन. आणि जो तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद, सहभाग आणि तुम्ही सर्वांना हा पाहण्यासाठी लावता ते सुद्धा अतिशय महत्त्वाची, मोलाची गोष्ट आहे आणि आमच्या फेसबुक लाईव्हवर देखील हे अवेलेबल असतं. आज जसं स्नेहाजीने सांगितलं की या ठिकाणी मतिमंता, गतिमंता किंवा कुठल्याही प्रकारचं कंजेनायटल किंवा ॲक्वायर्ड, बऱ्याचदा समजा कंजेनायटल म्हणजे काही जन्मताच त्या ठिकाणी काही डिलिव्हरी त्यांना हॅपॉक्सिया झाला किंवा ब्रेनचा सप्लाय कमी झाला, काही जणांना इपिलेप्सी असतं, मुलगा असो मुलगा असो दोघांनाही सांगतोय मी, किंवा बऱ्याचदा वयोमानानं त्या ठिकाणी काही पॅरालिसिस झालं किंवा कुठल्याही प्रकारची न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असेल तर
हे बघा त्याचं लाईफ तर त्याला जगायचं आहे, तो मोठा तर होणार आहे, त्याचं लग्न तर करावं लागणार आहे, पण महत्त्वाची गोष्ट आजच्या शोमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर समोरची व्यक्ती जी पार्टनर आहे, लेडीज पार्टनर आहे किंवा तिची बनणारी पत्नी आहे, त्याच्या घरच्यांना हे अवगत करणं आवश्यक आहे. कारण त्या पद्धतीने त्या मुलीला काळजी घ्यावी लागते. इव्हन आपल्या शोचा इम्पॅक्ट म्हणेन मी, म्हणजे मागच्या 2-3 आठवड्यामध्ये इव्हन बऱ्याच जणांना दृष्टी नसणारे त्यांना देखील त्यांचा पार्टनर हा एकदम आपुलकीने आपल्याकडे घेऊन येतो. आणि मी त्यांना विचारलं की म्हणजे तुम्हाला कसं काय कळलं, तसं म्हणजे 11 वाजता आम्ही आवाज ऐकला ना, म्हणजे तुमचं ते म्युझिक ऐकलं जीवनाच्या मंत्राचं, तर ते ऐकून आम्ही येतो. म्हणजे त्या खरंच त्या म्हणजे कपलचं देखील अभिनंदन आणि कौतुक, कारण प्रत्येकाला याची गरज आहे आणि ते त्याचा उपयोग करून घेत आहेत. तर या ठिकाणी महत्त्वाचं सांगेन, अशा वेळेला समोरच्या व्यक्तीला अवगत करणं, ती व्याधी सांगणं लग्ना अगोदरच आवश्यक आहे का, नाही तर मग लग्नानंतर असा प्रॉब्लेम येतो. आणि मित्रांनो, असे जरी प्रॉब्लेम असेल त्याला घाबरू नका, तुम्हाला नक्कीच त्यातनं बाहेर पडता येतं. स्नेहाजी, आणखी तुम्ही सांगू शकता की? नक्कीच. त्यामुळे लैंगिक समस्या असतील तर त्यांना घाबरू नका, त्या लपवण्याचा प्रयत्न करू नका. उलट पुढे या, व्यक्त व्हा, तुमच्या समस्या सगळ्यात आधी मान्य करा. आणि या संदर्भात तुम्ही डॉक्टर विजय दहीफळे यांना सुद्धा भेटू शकता, त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. सरांची जी महाराष्ट्रातली वेगवेगळ्या ठिकाणची क्लिनिक आहेत, मग संभाजीनगरचं असो, पुणे, नेरूळ, दादर, ठाणे, कल्याण, नाशिक, नागपूर, नवी मुंबईमध्ये खारघर इथे सुद्धा डॉक्टर मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आपल्याला भेटू शकतात. इथे सगळे सेंटर्सवर या, खरं तर सगळेजण नेहमी जातात, आपल्या लैंगिक समस्या मांडतात किंवा काही सेक्सशी संबंधित अडचणी असतील किंवा काही जाणून घ्यायचं असेल तर डॉक्टरांचं मार्गदर्शन इथे आहे. आवर्जून घ्यायला इथे अनेक लोक येतात, अनेक पेशंट्स येतात. तुम्ही सुद्धा असंच करू शकता. तुमच्या शंकांचं निरसन डॉक्टर आवर्जून करतील, हे मात्र मी अत्यंत खात्रीलायक पद्धतीने सांगू शकते. आणि आत्ता जर तुमच्या मनात काही तुमच्या लैंगिकतेविषयी प्रश्न असतील किंवा लैंगिक समस्या असतील तुमच्या काही, किंवा तुम्हाला सेक्सविषयी काही जाणून घ्यायचं असेल, तर मग तुम्ही आमच्या या कार्यक्रमात सहभाग घेऊ शकता, डॉक्टरांना थेट प्रश्न विचारू शकता. आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-6930-2444. चला तर मग आता चर्चेकडे वळूया. डॉक्टर, पहिला फोन आलेला आहे. नमस्कार. अच्छा, संपर्क तुटलेला आहे. चला आपण आपल्या विषयाकडे वळूया. हा आपला जो चालू आहे विषय, आणखी यामध्ये सेकंडरी जे काही हँडिकॅपनेस असतं त्या कंडिशनमध्ये काय करायला पाहिजे सांगतो मी. बरेच जण काय होतं, काही ॲक्सिडेंट झाला, स्पाईनचा ॲक्सिडेंट झाला, काही पेल्विसचं फ्रॅक्चर झालं किंवा काही पायाचं फ्रॅक्चर झालं, आपण याच्यावर कधी डिस्कस करतो का? हो, ठीक आहे, तुम्ही नीट झाले, पण तुम्हाला एखादा पाय काही कारणामुळे गेला असेल, काही हाताला इजा असेल, काही कमरेला इजा असेल, मग अशा वेळेला त्या ठिकाणी बऱ्याच जणांना काय वाटतं की ह्याच्यानंतर माझं पर्सनल लाईफ संपलं. पण असं होऊ शकतं का? असं होत नाही का? कारण तुमच्या पार्टनरला समोरच्या नैसर्गिकरित्या जी रिक्वायरमेंट असते, त्यांची इच्छाशक्ती असते किंवा ज्या गोष्टी त्यांना रिक्वायर्ड असतात ते मिळणं आवश्यक आहे. अशा वेळेला तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणं, सेक्सॉलॉजी, सिरोलॉजी सेंटरला भेटल्यानंतर अतिशय सुंदर ट्रीटमेंट्स आहेत. अशा प्रकारच्या कुठल्याही प्रायमरी किंवा सेकंडरी तुम्हाला काही अडचण असेल शारीरिक भागामध्ये, तर त्याला देखील तुम्ही घाबरू नका. तुमचं पर्सनल लाईफ अतिशय सुंदर रीतीने जगता येतं. नक्कीच. पहिला फोन आलेला आहे संभाजीनगरवरून. जाधव सांगतात ते आपलं नाव. नमस्कार जाधवजी, सरांना प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. बोला. आमच्या म्हणजे एक मुलगा आहे, त्याचं तुम्ही आता माहिती सांगितली ना, तसा प्रॉब्लेम आहे. तर मग संभाजीनगरला कधी असतात सर? बरं, मला एक महत्त्वाचं सांगा, असं सांगितलं तो प्रॉब्लेम म्हणजे काय आहे नेमकं, तुम्ही सांगा बरं मला. काही त्याला त्यांना म्हणजे त्या मुलाला आहे ना, सेक्स विषय काही समजत नाही. समजत नाही. वय किती आहे मुलाचं? वय आहे त्यांचं समजा 30 वर्ष. आणि लग्न होऊन पण 5 वर्ष झाले. बरं. मग त्याला काहीच ज्ञान नाही असं. बरं. आणि पत्नी सोबत असते का? हो, आहे ना. बरं, सांगूया तुम्हाला. प्रॅक्टिकली बघा, तुम्ही विचार करा की म्हणजे स्वतः त्यांची आई सांगते की 5 वर्ष झालं मुलगी सोबत आहे आणि हे काही करू शकत नाहीत. म्हणजे आज कुठंतरी हे वाचा फोडण्यासाठी आपला डायस, आपला मंच कामाला येतो. हे खरंच म्हणजे ह्याचं यश म्हणायला हरकत नाही. सांगूया आपण आता त्या मुलीची गाथा. बघा काय करावं 5 वर्षापासून त्यांनी, सांगूया आपण ह्यांना. खरं म्हणजे याचा फायदा आपण करून देऊया. तुम्ही अजिबात काळजी करू नका. सर्वात महत्त्वाचं, बाकी आमचे सेंटरची डिटेल तुम्ही सांगू शकता नंतर डिस्प्लेवर, तुम्ही फोनवर वगैरे अपॉइंटमेंट वगैरे तुम्हाला मिळेल पूर्ण. पण या ठिकाणी बघा, समजा समोरच्याची एवढी समजूतदारपणा आहे की ह्या व्यक्तीला, मुलाला काही कारणामुळं ही गोष्ट नसेल, काही चूक आहे का, काही दोष आहे का, त्याचा नाही. मग दोष कुठं आला की तुम्हाला जायचं कुठं, याला खरंच काही उपाय असतो का,
किंवा समोरच्या पार्टनरने फक्त आपलं खाऊन पिऊन आणि घरात झोपून राहायचं, मग हेच चालू ठेवायचं का, असं नसतं. त्याला काही हार्मोनल प्रॉब्लेम आहे का, पूर्ण ॲनालिसिस केलं जाईल. बऱ्याचदा हार्मोनल पूर्ण टेस्ट केल्या जातील. बऱ्याचदा काही कारणामुळे जो बौद्धांक मी म्हणतो किंवा ती डेव्हलपमेंटल ग्रोथ, वय आहे 30 वर्षाचं पण समज असते 15-20 वर्षाची. मग त्याला कसं तुम्हाला मॅच करायचं, तर या ठिकाणी पहिल्यांदा प्रॉपर एक्झामिनेशन करून त्यांचे जे पर्सनल पार्ट आहेत ते व्यवस्थित आहेत का, टेस्टिस ओके आहेत का, लिंग मोठं किंवा व्यवस्थित ओके आहे का, त्याला पहाटेचे मॉर्निंगचे इरेक्शन येतात का. त्याचबरोबर जेव्हा काउन्सिलिंग करतो त्यावेळेस मी पार्टनरला सोबत का बोलवतो, अशा ठिकाणी ही मुलगी 5 वर्ष देखील काही न करता सोबत आहे म्हणजे तिचा काहीतरी मानसिक सपोर्ट आहे, तर आपल्याला त्यांना ते समजावून सांगावं लागतं. वेगवेगळ्या थेरपी आहेत, हार्मोनल असतील तर हार्मोनल कॉजेस आहेत. बऱ्याचदा काही केसेसमध्ये समजा त्यामध्ये रिस्पॉन्स मिळत नसेल तर त्या ठिकाणी पी-शॉट थेरपी आहेत, बऱ्याचदा व्हॅक्यूम थेरपी आहेत किंवा गरज पडलं तर इम्प्लांट देखील करू शकतो. नक्कीच त्यांनी तज्ज्ञांना भेटावं, सेक्सॉलॉजी सिरोलॉजी अँडॉसना भेटावं, त्यांना खूप चांगला रिझल्ट मिळेल. आणि ही ज्यांची जी पार्टनर अशी खूप वर्षापासनं जी वाट पाहते, मला वाटतं ते सुद्धा त्यामध्ये एक आनंदी होण्यासाठी, त्यांच्या जीवनात सुखी जीवनाचा मंत्र चालू होण्यासाठी याचा खूप मदत होईल. नक्कीच. डॉक्टर, आणखी एक प्रेक्षक जोडले गेलेत, बीडवरनं बोलतायत. नमस्कार, तुमचा शोमध्ये स्वागत आहे. नाव सांगा तुमचं आणि डॉक्टरांना प्रश्न विचारा. नामदेव शिंदे. हां, बोला. बोला नामदेव. आमचं वय आहे 60. ओके 61. ओके. मग हॅलो. हां, बोला, प्रश्न विचारा तुमचा नामदेवजी. हॅलो. हां, बोला, प्रश्न विचारा. वय 61 आहे. ओके. आपल्या सेक्स करण्यासाठी आज जास्त वेळ राहण्यासाठी काय आहार घ्यावा? म्हणजे तुम्हाला सध्या काही कसली प्रकारची कमजोरी म्हणा किंवा त्यामध्ये ताठरता कमी असं काही जाणवतं का? काय नाही. बरं, ठीक आहे. तुम्हाला त्यामध्ये सशक्त कसं करायचं आणि आहार कुठला घेतला पाहिजे त्याला स्ट्रॉंग करण्यासाठी, बरोबर आहे? जास्त सेक्स करण्यासाठी आहार कुठला घेतला पाहिजे? म्हणजे तुमची लैंगिक आयुष्य सुदृढ करण्यासाठी काय आहार घेतला पाहिजे, ठीक आहे, सांगूया तुम्हाला. सुंदर प्रश्न आहे. म्हणजे हे बघा, तुम्ही नेहमी काय म्हणतो मी बरेचदा की सेक्सला वय नाही, घड्याळ नाही, एक्सपायरी नाही, पण एक मर्यादा आहे, आपली कल्चरल आहे. आणि याचा कन्सर्न फक्त ॲक्टिव्हिटीशी असतो का? नाही. म्हणून ह्यांना सांगूया आहार आपण. अतिशय सुंदर प्रश्न, मी तर म्हणेन लाखोंच्या मनातला प्रश्न तुम्ही विचारला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. मी बऱ्याच जणांना सांगतो ते बघा, वयाची लिमिट का नसते, कारण हे बघा तुमचा ऑक्सिजन, तुमचा ब्लड सप्लाय प्रत्येक ऑर्गनला जाणं महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने समजा तुमच्या आहारामध्ये स्पेशली ज्या गोष्टींमध्ये टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा जास्त आहेत, हिरव्या पालेभाज्या आहेत, ब्रोकॉली आहे, ड्रायफ्रूट्स आहे आणि नॉनव्हेजमध्ये फिश आहेत, अशा प्रकारचा संमिश्र आहार जर ठेवला, नक्कीच टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा वाढवून त्यामध्ये तुम्हाला जी कठोरता पाहिजे ती सुद्धा मिळते. आणि महत्त्वाचं सांगेन, काही जण म्हणतील बाबा हे 60 वर्ष झालं मग आणखी कशासाठी गरज असते, त्या ठिकाणी तुमच्या अवयवाचा सप्लाय जर चालू राहिला तर युरिनेशन आहे. त्याचबरोबर काही जणांमध्ये प्रोस्टेटची हेल्थ आहे, प्रोस्टेटमध्ये जकलेट झाल्यानंतर कॅन्सर कमी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तुमचं हार्ट आहे, हृदय आहे, ब्रेन आहे, हा सप्लाय काही फक्त एकाच अवयवाकडे नाही चालला, तर ही हेल्थ जेव्हा सेक्शुअल हेल्थ चांगली असते तेव्हा तुमचं पूर्ण जे स्वतःचं लाईफ आहे ते ॲक्टिव्ह राहतं, पर्सनॅलिटी ॲक्टिव्ह राहते आणि तुमचं आयुष्यमान देखील वाढतं. त्यामुळे तज्ज्ञांना भेटा आणि आमच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये आहार आणि लैंगिक जीवन हा चॅप्टर दिलेला आहे, तो तुम्ही रेफर करू शकता. नक्कीच. आणखी एक प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. नमस्कार, प्रश्न विचारा तुमचा. सर नमस्कार. हां. तर मला हे विचारायचं आहे की लिंगाच्या आकाराचा आणि स्त्रीच्या तृप्तीचा किंवा ऑर्गॅझमचा काही संबंध असतो का? आणि लिंग लहान असेल तर त्यावर काय उपाय आहे? वा, म्हणजे बघा हा आपली पुस्तकातनं बेसिक प्रश्न, बेसिक म्हणजे ज्याला काय म्हणतो की प्रत्येक व्यक्तीला हे माहीत पाहिजे. म्हणजे मी तर खरंच एक अभिनंदन करेन ह्यांचं, ह्यांना तृप्ती आणि ऑर्गॅझम काय ह्याची माहिती आहे. सांगूया आपण. वेदर साईज मॅटर्स म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा, अतिशय कॉमन समस्या म्हणजे आपल्याकडं जवळपास तुम्ही एक माझा चॅप्टर जर पाहायला सुखीच्या मंत्रामध्ये तर 21 प्रकारचे वेगवेगळे नॅचरल व्हॅरिएशन हे त्या अवयवाच्या आकारामध्ये असतात. मग ह्या व्हॅरिएशनमध्ये तुम्हाला याचं नॉलेज नसल्यामुळं तुम्ही एक दुसऱ्याचं कंपॅरिझन करत बसता आणि डिप्रेशनमध्ये जाता.
वेदर साईज मॅटर्स. हे बघा तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, ऑर्गॅझम म्हणजे काय, की जेव्हा समोरच्या पार्टनरला त्या ठिकाणी पूर्ण सॅटिस्फॅक्शन होईपर्यंत 10 ते 15 मिनटं जर तुम्ही परफॉर्मन्स करू शकले आणि त्यावेळेला स्पेशली फिमेल्समध्ये एक जी पॉईंट असतो जो की 1.5 इंच हा आतमध्ये योनीच्या आतल्या भागाला 12 o'clock पोझिशनला असतो, त्या ठिकाणी फ्रिक्शन झालं तर तुम्हाला ऑर्गॅझम होतं. मग हे ऑर्गॅझम होण्यासाठी एकदम समजा मायक्रोपेनिस असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फ्रिक्शन करू शकत नाही, नक्कीच ऑर्गॅझम होत नाही. समजा ॲव्हरेज साईजमध्ये समजा अवयव असेल तर CAT म्हणजे क्वायटल अलाइनमेंट टेक्निक्स आहे ते बऱ्याच जणांना माहीत नाही. बऱ्याचदा प्युबिक सिम्पायसिस म्हणजे जो हाडाचा भाग असतो त्या ठिकाणी देखील तुम्हाला फ्रिक्शन केल्यानंतर ते आनंद मिळत असतो. आणि समजा काही कारणामुळे मायक्रोपेनिस असेल, लहान लिंग असेल, त्याला घाबरू नका, तज्ज्ञांना भेटा. शॉर्ट थेरपी आहेत, स्कॅफोल्डिंग आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इम्प्लांट करून देखील त्याला ओव्हरकम करता येतं. अतिशय सुंदर प्रश्न, त्यांचं मनापासून अतिशय कौतुक. नक्कीच. आणखी एक प्रश्न आहे, संगमनेरवरून दगडू कवडे बोलतायत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां, बोला. सर, म्हटलं माझा प्रश्न असा आहे हो. की कांदा, लसूण, मिरची खाल्याने सेक्स वाढतो, खरं आहे का सर? बरं, आता मला एक Myths तुमचं वय and सांगा. मला facts मला एक इथे थोडंसं एक येतात. त्याची हिस्ट्री घेऊ थोडीशी. वय काय तुमचं? माझं 52 वय चालू आहे. बरं बरं. तुम्हाला काही सध्या जाणवतं का असं काही समजा लैंगिक शिथिलता वगैरे किंवा कमजोरी असं काही जाणवतं? नाही, असं काही जाणवत नाही सर, पण मी ऐकलं बा असं, खरं म्हणलं हे खरं आहे का बा असं? बरं बरं, लागलीच सांगतो मी तुम्हाला. हे बघा, आता आहारावर एक प्रश्न होता त्याच्या अगोदरचा, किंवा कुठला आहार घेतला पाहिजे. तर यामध्ये स्पेशली कांदा, लसूण, अद्रक ह्या गोष्टीचा कन्सर्न येतो टेस्टोस्टेरॉनशी. सांगूया आपण. या हे बघा, आपल्या शरीराला ॲक्टिवेट करण्यासाठी मेल हार्मोन हे टेस्टोस्टेरॉन आहे. टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा जोपर्यंत नॉर्मल लेवलला राहत नाहीत तोपर्यंत तुम्हाला लिबिडो म्हणजे इच्छाशक्ती, अराउजल म्हणजे त्यामध्ये इंटरेस्ट घेणं, डिझायर म्हणजे त्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व होण्याची कॅपॅसिटी, नंतर पुढचा सेक्शुअल रिस्पॉन्स सायकलमध्ये तो प्लॅटोमध्ये जातो, नंतर त्या ठिकाणी ऑर्गॅझम होतं, नंतर रिझोल्युशनची फेज असते. मग यामध्ये जाण्यासाठी तुमच्या आहाराचा काय संबंध राहतो हे बघा, विचार करा. समजा टेस्टोस्टेरॉन स्टिम्युलेट होण्यासाठी कुठले कुठले भाग लागतात. बरेचदा हे कांदा, लसूण, अद्रक, आले हे सर्व काही जे मसाल्याचे पदार्थ आहेत ना, इव्हन तुम्हाला मिरचीसुद्धा सांगतो, त्यामध्ये बऱ्याचदा रेड चिली असतात, रेड सॉस असतात किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामुळे की टेस्टोस्टेरॉनची मात्रा वाढते. नक्कीच यामुळे त्यामध्ये फरक पडतो, पण पर्सन टू पर्सन व्हेरिएशन असतं, त्यांची आवडीनिवडी आहेत किंवा काही प्रकारचे लिमिटेशन आहेत हे लक्षात घेऊन आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन जर तुम्ही हे आहारात वापर केला तर नक्कीच त्याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. नक्कीच. डॉक्टर, मला एक प्रश्न असा आहे की जेव्हा सेक्शुअल डिस्फंक्शनची समस्या असते एखाद्या पुरुषामध्ये आणि मधुमेहसुद्धा असतो त्यांना, right. तर मग सेक्स ट्रीटमेंट घेताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची असते? म्हणजे अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. म्हणजे 50% जनता सध्या डायबिटीसनं त्रस्त आहे आणि त्यामध्ये आणि त्यात ही कमजोरी. सांगूया आपण. मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचं सांगतो, पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचं, डायबिटीसला अजिबात घाबरू नका. हे बघा, डायबिटीस हा आजार अजिबात नाही, हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. आणि परत सांगतो की डायबिटीस झाला म्हणजे मला आयुष्यभरासाठी राहिला आणि आता माझं काही खरं नाही असं नाही. तो तुम्हाला रिव्हर्स देखील करता येतो, पण त्यासाठी तुमचे लाईफस्टाईल चेंजेस आहेत, सवयी आहे, व्यसन आहे, लठ्ठपणा आहे, वजन जास्त आहे, तुमचा स्ट्रेस आहे, खूप फॅक्टर आहेत. मग हे डिस्फंक्शन फक्त मेललाच होतं का? नाही, फिमेलला देखील होतं. स्पेशली काय होतं डायबिटीसमध्ये, त्या ठिकाणी ब्रेनकडनं जो रिस्पॉन्स तुमच्या अवयवाकडे जात असतो, मज्जातंतूमधनं त्याचे मायलिनेशन जे आहे त्यात थिकनिंग होतं, डिमायलिनेशन होतं, त्या ठिकाणी संवेदना पोचत नाहीत. संवेदना पोचल्या नाही तर तुमच्याकडनं लिंगाकडनं येणारा रिस्पॉन्स ब्रेनमध्ये जो आहे त्याचं नायट्रिक ऑक्साईड बनणं किंवा ती जी सायकल आहे पूर्ण सायक्लिक जिमची, पिढी, 5 मीटर, या सर्व गोष्टी त्याकडे थांबल्या जातात. म्हणून एकच सांगेन, या ठिकाणी डायबिटीस कंट्रोलमध्ये आणणं, कंट्रोलमध्ये जर मात्रा ठेवल्या, व्यवस्थित एक्सरसाइज केली, रेग्युलर पद्धतीने तुम्ही व्यायाम केला, आणि आणखी एक महत्त्वाचा भाग मी ॲड करतो या ठिकाणी, अल्कलाइज वॉटर. आपल्याकडे ॲसिडिक वॉटर असतं आणि ॲसिडिक वॉटरमुळं आपल्या मेडिसिनचा इंटेक किंवा त्या टिश्यूपर्यंत आतमध्ये ते मेडिसिन पोचत नाही. तर अशा प्रकारचे खूप चांगल्या प्रकारचे अल्कलाइज वॉटर सध्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. ती जर वापर केला
तर त्या ठिकाणी डायबिटीस हा मॅक्झिमम कंट्रोलमध्ये येतो. त्यातल्या वाहिन्यांचा फ्लो, त्याचा व्यास, त्याची लवचकता, ब्लड फ्लो आणि नर्व कंडक्शन व्हेलॉसिटी ही ओके झाल्यानंतर त्या कमजोरीतून तुम्ही बाहेर येता आणि नक्कीच तुम्ही डायबिटीस असताना देखील शेवटपर्यंत तुमचं पर्सनल लाईफ हे चांगल्या पद्धतीने जगू शकता. नक्कीच डॉक्टर, आता वेळ झाली आपल्या क्विज अच्छा. कॉन्टेस्टची, मात्र त्याआधी आजचे विनर आहेत कोण ते अच्छा अच्छा सांगूया अच्छा आपण. विनर सांगायचे. दिगंबर पांचाळ बीडचे आपल्या मागच्या वेळेसचे विजेते आपल्या सेंटरला आले. त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, आपल्या मित्रांसाठी देखील ते घेऊन गेले आणि त्यांनी आनंद व्यक्त केला. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर चिठ्ठी काढायला लागेल. बघूया आपण आता कोण विनर आहे. म्हणजे तुमच्या परमिशनशिवाय कोणालाही काही गिफ्ट मिळत नाही, त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा भाग बघू असतो कुठे आपला. जातोय आपण आता. चला पाहूया. वा, आपण गेलो आता नंदुरबारला. जगदीश लोहार नंदुरबारचे, यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी? स्पेशली जेव्हा व्हायरल वॉर्ड्स, पेनिसवर व्हायरल वॉर्ड्स असतात त्यावेळेस कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे. तर पहिल्यांदा व्हायरल वॉर्ड्सचे ट्रीट करायचे असतात. कशा पद्धतीने? आयदर लेझर पद्धतीने, काही अँटीव्हायरल एजंट्स, काही अँटीबायोटिक किंवा बऱ्याचदा काही केमिकल एजंट्स वापरून त्याला आपण नाश करू शकतो आणि सोबत कमजोरी ट्रीटमेंट नक्कीच घेता येते. आणि असं इन्व्हॉल्व्ह व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. प्रश्न विचारा त्यासाठी. हा शो जर मिस झाला असेल तर साम टी व्ही सुखी जीवनाचा मंत्र टाईप जरी केलं तर पूर्ण शो पाहता येईल. त्या गुरुवारपर्यंत तुम्हाला उत्तर द्यायचा प्रश्न कोणता? जर तुम्हाला डायबिटीस असेल आणि कमजोरी असेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला काय काळजी घ्यायला पाहिजे. मित्रांनो, हे उत्तर द्या, ह्या कार्यक्रमात सहभागी व्हा, गिफ्ट जिंका आणि यामुळं तुम्हाला ही मोठी संधी मिळेल की तुमचं पर्सनल लाईफ डायबिटीस असताना देखील कसं चांगलं ठेवायचं. या ठिकाणी चित्रफितीमध्ये अतिशय महत्त्वाचे इव्हेंट तुम्ही पाहताय. इंडियन मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर याचा कालचा आपला स्वातंत्र्य दिन 78वा स्पेशली फार मोठ्या पद्धतीनं मध्ये त्या ठिकाणी सादर करण्यात आला. आपल्या प्रेसिडेंट जे आहेत डॉक्टर उज्ज्वला दैफळे, ॲस्थेटिक लेझर अँड प्लास्टिक सर्जन, त्याचबरोबर सेक्रेटरी विकास देशमुख आणि पूर्ण IMAची ऑर्गनायझिंग कमिटी त्या ठिकाणी उपस्थित होती. वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी, चित्रकलेचं प्रदर्शन, म्हणजे ज्या डॉक्टरांमध्ये ज्या कला आहेत त्याचं प्रदर्शन त्या ठिकाणी भरवण्यात आलं होतं. त्याचबरोबर पूर्ण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी, सर्वांचं एक स्पेशली स्नेहमिलन त्या ठिकाणी होऊन हा इंडिपेंडन्स डे अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात आला. विकसित भारत हे जे एक ब्रीदवाक्य आहे जे आपल्याला 2047मध्ये पूर्ण करायचं, इकॉनॉमिकल आहे, एज्युकेशनल आहे, बऱ्याचदा कल्चरल आहे, अशा सर्व डेव्हलपमेंटबद्दल कसं करायचं त्याबद्दल प्रेसिडेंट डॉक्टर उज्ज्वला दैफळे यांनी अतिशय छान मार्गदर्शन केलं. या ठिकाणी काही बर्थडेचे तुम्ही हायलाईट्स पाहताय. माझं कल्याणचं जे ओरिजिन हॉस्पिटल सेंटर आहे त्याच्या संचालिका सीमा गुंड आणि डॉक्टर अशोक गुंड, या ठिकाणी सीमांचा वाढदिवस अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही नेहमी हॉस्पिटलमध्ये सेलिब्रेट करतो. त्यामुळे एक प्रकारची सर्वांना ऊर्जा मिळते, एक प्रकारची एनर्जी मिळते आणि सर्वांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने आनंद करावा, हे फार लहान लहान गोष्टी असतात. ह्या छोट्या गोष्टींमुळेच खऱ्या पद्धतीने तुम्हाला जीवनामध्ये कसं सुखी राहावं, छोट्या गोष्टींमध्ये कसा आनंद घ्यावा, खरंच याची माहिती मिळत असते. स्नेहाजी, आणखी काही तुम्ही सांगू शकता? नक्कीच. आणि खरं तर सगळ्यांचं लैंगिक आयुष्य सुखकर करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लैंगिक शिक्षणाचं महत्त्व. लैंगिक शिक्षण सगळीकडे समाजाच्या स्तरावर आणि सगळ्या वयोगटात पोहोचवणं हाच आपला मुख्य उद्देश आहे आणि तो आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुठेतरी साधला जातोय, सफल सुद्धा होतोय. आणि आता डॉक्टर, आता वेळ झाली आहे खरं तर इथेच थांबण्याची. खूप गप्पा मारायच्या तुमच्याशी, मात्र आता आपला वेळ पुरत नाहीये, त्याच्यामुळे आपण आता इथेच थांबतोय. वेळ झाली प्रेक्षकांचा निरोप घ्यायची. तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार. नमस्कार.